नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश डॅश विषय आहे. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश डॅश या विषय आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कृत्रिम जनुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया या देशाचा विक्रम मोडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जूल हे कार्याचे एकक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेनचे असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, चांदीची संज्ञा काय आहे? चांदीची संज्ञा काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 Ag ही चांदीची संज्ञा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 छायाचित्रण उद्योगात करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक आयोडीन 131 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा येऊ शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यात देता येऊ शकते? खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यात देता येऊ शकतं? तर ऑप्शन क्रमांक 4 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलिओ हा रोग विषाणूमुळे होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बाभूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले? मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले? तर ऑप्शन क्रमांक 1 वाटाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन व हायड्रोजन असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन कर्नाटक ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, क जीवनसत्वाचा अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सरकारही हा रोग होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह हा रोग संसर्गजन्य नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सजीवांचे आंतररचनाचे अभ्यास करणारे शास्त्र कोणते? सजीवांचे आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4
ॲनाटॉमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, रेडियमचा शोध कोणी लावला? रेडियमचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 4 मेरी क्युरी यांनी रेडियम शोध लावला. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरचूद हे कॉपर सल्फेटचे मराठी नाव आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूटन हे खालीलपैकी बलाचे एकक आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बटाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, खालीलपैकी कशामध्ये तंतुमय अंगतूक मूळ असते? खालीलपैकी कशामध्ये तंतुमय म्हणजेच अंगतूक मूळ असते? तर ऑप्शन क्रमांक 2 गहूमध्ये असते. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, विजेचा दाब मोजण्यासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो? विजेचा दाब मोजण्यासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 व्होल्ट मीटरचा वापर केला जातो. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोगाशी संबंधित आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, डॅश डॅश अंधारात चमकतो. डॅश डॅश अंधारात चमकतो. तर ऑप्शन क्रमांक 4 फॉस्फरस हा अंधारात चमकतो. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अंतराचे एकक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, टी व्हीशी संबंधित संज्ञा कोणती? टी व्हीशी संबंधित संज्ञा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 DTH हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश डॅश साली करण्यात आला होता? पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश डॅश साली करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 मे 1974 साली करण्यात आला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, सर्वात कठीण वस्तू कोणती? सर्वात कठीण वस्तू कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वात कठीण वस्तू ही हिरा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, फेसमेकर हे डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात? फेसमेकर हे डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 3 हृदयचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते? हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 करडईपासून तयार केले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट हा धुन्याचा सोडा यातील संयुगामधील रासायनिक पदार्थ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 हेलियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Cu हे कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 Au ही सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 विमानाचा शोध हा राईट बंधू या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4
सिस्मोग्राफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस पेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅजाशाने उपोषण केले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅजाशाने उपोषण केले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 साने गुरुजी यांनी उपोषण केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने डॅजाशा साप्ताहिकातून लिखाण केले. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने डॅजाशा साप्ताहिकातून लिखाण केले. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रभाकर या साप्ताहिकातून लिखाण केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंदवन हे बाबा आमटे यांचे कर्मभूमीचे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली? मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असले तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 एवला या ठिकाणी दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅजाशा थोर समाजसुधारकांची पुण्यातील सनातन्यांनी यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. डॅजाशा थोर समाजसुधारकांची पुण्यातील सनातन्यांनी त्यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 गुग अगरकर यांची पुण्यातील सनातन्यांनी हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सरच्या संस्थेचे संस्थापक कोण होते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सरच्या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 संत जनाबाई यांची समाधी डॅशडॅश येथे आहे. संत जनाबाई यांची समाधी डॅशडॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गंगाखेड या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला? लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 माही भट या लेखकाने लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते? संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी या देशाचा होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कार्ल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? तर ऑप्शन क्रमांक 1 रशिया या ठिकाणी कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती घडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चिरोली टेकड्या ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हा धबधबा स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 येरळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मणिपूर या राज्याच्या
पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर. या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सायबेरिया मैदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 डॅजशे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. डॅजशे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कन्हाळगाव हे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अमित देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण? चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्र जडेजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्षा गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला? भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1 जून 2017 या दिवशी भारतामध्ये जीएसटी लागू झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 तोरणामाळाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणामाळाचे पठार हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी नदीकाठी वसले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 102 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश जमातीचे लोक राहतात. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. तर ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? तर ऑप्शन क्रमांक 1 फिरोजशाह मेहता यांचा सहभाग होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अँथ्रासाइट हे दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3
2013-14 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? तर ऑप्शन क्रमांक 4 13 व्यक्ती सामील होते. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, इसवी सन 1875 मध्ये डॅजस यांनी इंडियन लीगची स्थापना केली. इसवी सन 1875 मध्ये डॅजस यांनी इंडियन लीगची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान धावते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, विशेष आर्थिक क्षेत्र कायद्याच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक गुंतवणुकीस प्रोत्साहन, ऑप्शन क्रमांक 2 रोजगार निर्मिती, ऑप्शन क्रमांक 3 पायाभूत सुविधा विकास, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅजशाने वर्तवले आहेत. भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅजशाने वर्तवले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 दांडेकर आणि रथ, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर वर्ध आणि अहलुवालिया, ऑप्शन क्रमांक 3 मिनास पी.डी. ओझा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, डॅजश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. डॅजश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 22 जानेवारी 1947ला उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 A.O. ह्यूम हे होते. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भात डॅश डॅशमध्ये सापडतात. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ डॅशमध्ये सापडतात. तर ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 239 मध्ये सापडतात. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काढून घेतली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ यांनी उभारली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 हेनरी लॉरेन्स यांचा मृत्यू झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 12 मार्च 1930 या रोजी दांडीयात्रेला सुरुवात केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, राज्यघटनेतील कलम 14 कशाशी निगडित आहे? राज्यघटनेतील कलम 14 हे कशाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे संरक्षणाची समान संधी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश यांनी केली. जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 2 एलियन
बेंगीरवार समितीने केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 बटुकेश्वर दत्त, ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग, ऑप्शन क्रमांक 3 सुखदेव, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गदर पार्टीच्या स्थापनेखालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅशचे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? डॅशचे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थलीय कालिया विविधता हे आपले करेक्ट आन्सर होईल.